नमस्कार, मी हेमंत देसाई. मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते AI समिटबद्दल. नवी दिल्लीच्या या AI समिटमध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या समिटमध्ये जगातले बडे बडे नेते आलेले आहेत, तंत्रज्ञ आलेले आहेत, बुद्धिमंत आलेले आहेत आणि ही परिषद भरती आहे. त्याचं कौतुक आहे. प्रचंड गर्दी तिथे झालेली आहे आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तिथे भाषण झालं. AI क्षेत्रात महाराष्ट्र काय करतो आहे, AIमध्ये शेती क्षेत्रात महाराष्ट्राने कसं पुढचं पाऊल टाकलं आहे, याबद्दल त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आणि महाराष्ट्र या क्षेत्रात जे काही काम करत आहे ते कौतुकास्पद आहे. त्याचं कौतुक करायला मी मागे पुढे पाहणार नाही, परंतु त्याचवेळी फडणवीस यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत तुच्छतादर्शक अशा प्रकारची कमेंट केली. ती कमेंट काय होती? आज नवी दिल्लीमध्ये युवक काँग्रेसच्या तर्फे निदर्शनं झाली आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांचे फोटो होते, बॅनर होते आणि या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत घुसून घोषणाबाजी करत मोदी इज कॉम्प्रोमाइज्ड असे फलक तिथे मिरवले, अशा घोषणा दिल्या. मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे लोटांगण घातलेले आहे ट्रेड करार करून, असं त्यांनी सांगितलं आणि त्यात काहीही चुकीचं नव्हतं. शेतकरी अस्वस्थ आहेत या कराराबद्दल. सोयाबीनचे असतील, कापसाचे असतील, मक्याचे असतील, अस्वस्थ आहेत ते. परंतु गोदी मीडिया हे सगळं नीट पद्धतीने दाखवत नाही आहे. यापूर्वी आपल्याला आठवत असेल की शेतकऱ्यांची निदर्शनंसुद्धा नीटपणे कव्हर केली जात नव्हती. पुढे जेव्हा प्रचंड गर्दी व्हायला लागली तेव्हाच ती नीटपणे कव्हर व्हायला लागली. त्याच्या अगोदर या शेतकरी नेत्यांना खलिस्तानी, देशद्रोही वगैरे दूषणं दिली जात होती. पण मोदी यांना हे कृषी कायदे वादग्रस्त मागे घ्यायला लागले. आज फडणवीस यांना या AI समिटमध्ये त्यांचं भाषण झालं असेल किंवा त्याच्या अगोदर प्रश्न विचारले काही, त्यावेळी उत्तर देताना त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. जगामध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत AIमध्ये, भारतात होत आहेत आणि भारत यामध्ये पुढे आहे वगैरे वगैरे. पण राहुल गांधी यांच्याबद्दल प्रश्न विचारताच ते असं म्हणाले की ज्यांच्याकडे मानवी बुद्धिमत्ता समजा एखादी कमी असेल त्यांना सपोर्ट सिस्टीम म्हणून AIचा वापर होऊ शकतो. राहुल गांधी यांनी रिस्पॉन्सिबल AIचा वापर केल्यास त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. थोडक्यात राहुल गांधी हे निर्बुद्ध आहेत, त्यांना अक्कल नाही काही आणि त्यांनी AIचा वापर करावा आणि तो सुद्धा रिस्पॉन्सिबल AIचा, म्हणजे तुम्ही बेजबाबदार आहात, तुम्ही बेअक्कल आहात, असं ते राहुल गांधींना एक प्रकारे म्हटलं. आणि फडणवीसांना तो अधिकारच दिलेला आहे. मला वाटतं जगातली सगळी बुद्धी त्यांनाच दिलेली आहे आणि राहुल गांधींना अशा प्रकारे दूषण देणं हे भारतीय जनता पक्षामध्ये आवश्यक यासाठी असतं, प्रमोशनसाठी, की त्यामुळे मोदी आणि शहा हे खुश होतात. राहुल गांधींना उठसूट नावं ठेवायची, याच्यामध्ये त्यांना प्रमोशन मिळेल आपल्याला असं वाटतं. निशिकांत दुबे असतील, अनेक नेते आहेत. त्या ब्रिजभूषण यांना संसदेमध्ये ज्या प्रकारे उतरवण्यात आलं आणि नेहरू गांधी घराण्याची बदनामी करण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं जातं भाजपमधून. पण राहुल गांधी या कुठल्याही तुच्छतादर्शक कमेंटनी खचत नाहीत. ते निर्बुद्ध नाहीत, ते उच्च शिक्षित आहेत, प्रज्ञावान आहेत आणि ओरिजिनल विचार ते मांडतात आणि न घाबरता भारतीय जनता पक्षाला आव्हान देतात, घाबरत नाहीत ते. आणि त्यांच्या प्रेरणेने हे जर आंदोलन झालं असेल ते त्यात काहीही चूक नाही. पण फडणवीसांचं म्हणणं असं आहे की याच्यामुळे भारताची बदनामी होते.
हे भारताची बदनामी करतात, परदेशात जातात, परदेशी संस्थांना हाताशी धरतात आणि बदनामी करतात. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात त्याच पद्धतीने फडणवीस बोलतात. वास्तविक नरेंद्र मोदी परदेशात जाऊन काँग्रेसची, नेहरूंची, अगोदरच्या सरकारांची बदनामी असंख्य वेळा त्यांनी केलेली आहे. आणि आज अशी गोष्ट की ग्लोबलायझेशन आणि इन्फोटेकच्या IT च्या युगात, माहितीच्या इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनच्या युगात तुम्ही इथे काय बोललं, इथे भारतात एखाद्याने बोलून समजा सरकारवर टीका करणं, परदेशात टीका करणं, यात तसा फरक बोलले नाही आता. कारण भारतामध्ये राहुल गांधींनी टीका केलेली जगभर जाते, परदेशामध्ये बोललं तरी सुद्धा जगभर जाते, त्यांची दखल घेतली जाते. राहुल गांधी यांना काहीही अक्कल नाही असं जर फडणवीसांना वाटत असेल तर त्यांना परदेशी विद्यापीठात, प्रतिष्ठित विद्यापीठात सेमिनार्समध्ये का बोलवलं जातं, त्यांच्या मुलाखती का घेतल्या जातात तिथे, त्यांच्या बातम्यांना टेलिव्हिजनमध्ये, वेब पोर्टल्समध्ये, वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या भाषणांना, त्यांच्या मतांना का किंमत दिली जाते. जे तुम्हाला रुसणारं बोलत नाहीत ते देशद्रोही म्हणण्याची पद्धत आहे. आणि ही जी मोदी यांची पद्धत आहे तीच फडणवीसांकडे आहे. आणि म्हणून फडणवीस वारंवार अत्यंत तुच्छतेने राहुल गांधी यांच्याबद्दल बोलतात. आता मी तुम्हाला सांगतो की यापूर्वी राहुल गांधींबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते. 2-3 उदाहरणं सांगतो. लोकसभेनंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे 5 वर्षामध्ये त्यापूर्वी 44 लाख मतदार 5 वर्षात वाढले. ते 5 महिन्यात लोकसभेनंतर विधानसभेमध्ये 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न राहुल गांधी यांनी रिसर्च करून उपस्थित केला. तेव्हा फडणवीस म्हणाले की जब एक ही चुटकुला बार बार सुनाया जाए तो उस पर हंसा नहीं करते. मी हसण्याची सुद्धा गरज नाही, राहुल गांधींच्या याला काही अर्थ नाही असं ते म्हणाले. राहुल गांधींनी जी वस्तुस्थिती दाखवली होती ती कानाडोळा करण्यासारखी नव्हती. सगळ्या देशात तिची चर्चा झाली आणि निवडणूक आयोगाची आबरू निघाली, धिंडवडे निघाले. त्याचे बिहारमध्ये निघाले, पश्चिम बंगालमध्ये निघाले. आणि निवडणूक आयोग हा किती गुलाम बनलेला आहे सरकारचा हे लोकांना कळलं. ही राहुल गांधी यांची कॉन्ट्रीब्युशन आहे. निवडणूक आयोग हा निपक्षपाती असला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. पण फडणवीस अत्यंत कुत्सितपणे बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत आणि राहुल गांधींबद्दल ते याच पद्धतीने बोलतात. राहुल गांधींना खोटे आरोप करायचे असतात, शहीदांना, देशाला बदनाम करायचे, एवढंच ते करतात असं म्हणाले. शहीदांना कधी बदनाम केलं त्यांनी? अग्निवीर ही जी योजना आहे ही योजना चुकीची आहे. त्यामुळे उलट तात्पुरती नोकरी म्हणून मग काढून टाकलं जातं. असं करू नका असं राहुल गांधी सांगत होते. ज्यावेळी चीनने भारतावरती घुसखोरी केली भारतामध्ये त्यावेळी त्याबद्दल आवाज राहुल गांधींनी उचलला आणि उलट चीनला तुम्ही अरेला कार्य करा असं ते म्हणत होते. काय देशद्रोह काय केला त्यांनी? काय सैनिकांच्याबद्दल काय बोलले ते? कधीच बोलले नाहीत ते. तिसरी गोष्ट मला हे सांगायचं की मोदी ज्या पद्धतीने कुठलीही गोष्ट असेल की सैनिकांच्या मागे दडायचं की हा सैनिकांचा अपमान आहे, अरे हा तुमचा अपमान असतो. लष्कर प्रमुख नरवणे यांनी जेव्हा विचारलं की आम्हाला ऑर्डर द्या काय करायचं, तेव्हा यांनी तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि याबद्दल प्रश्न उपस्थित करणं म्हणजे शहीदांचा अपमान नाही आहे. उलट आपले लष्कर प्रमुख नरवणे यांना तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. त्यांचा सन्मान करतात उलट राहुल गांधी. तिसरी गोष्ट, लाल रंगाचे संविधान दाखवायचं असं राहुल गांधी करतात आणि त्यांच्या आजूबाजूला मग शहरी नक्षलवादी असतात. कोण असतात शहरी नक्षलवादी? ज्यांना तुम्ही शहरी नक्षलवादी म्हणता जे तुमचे टीकाकार असतात फडणवीस ते शहरी नक्षलवादी असतात. ज्यांना अटक झालेली आहे तिथे महाराष्ट्रामध्ये नक्षलवादी म्हणून, शहरी नक्षलवादी विचारवंत असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, कोणी असेल, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकले. उलट अनेकांची जामिनावरती सुटका करावी लागली. कोण शहरी नक्षलवादी?
कन्हैया कुमारला भाजपने शहरी नक्षलवादी ठरवलं होतं. होता तो शहरी नक्षलवादी. हा बोगस युक्तिवाद फडणवीसांनी प्रथम थांबवला पाहिजे. आता म्हणजे परदेशात जाऊन वारंवार बदनामी करतात हे काय जे म्हणत आहेत फडणवीस, याला काहीही अर्थ नाही. परदेशामध्ये जाऊन ते जगात पुढचे भारतावर समोरचे प्रश्न मांडत असतात, त्यात काहीही चुकीचं नाही. आणि विरोधी पक्ष म्हणून सरकारची पंचायती, सरकारच्या पोटी पंचायती ओळायच्या, महारती करायची त्यांची, का लोकांचे प्रश्न मांडायचे. लोकांचे प्रश्न मांडतायत राहुल गांधी, काही चुकीचं करत नाहीत. आता तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये आज किती प्रश्न आहे. जे फडणवीस म्हणतात की आम्ही AIचा वापर करतो, ठीक आहे करताय तुम्ही, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, कमी होत नाही आहेत. AIने त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये आज बघा, अमुक परदेशी गुंतवणूक आली, तमुक परदेशी गुंतवणूक आली, पण खंडणी सत्र थांबले नाही आहे. आणि म्हणून वारंवार खंडणी सत्र थांबवावं म्हणून फडणवीसांना आवाहन करावं लागतं आहे की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही थांबवतो. पण थांबत नाही ते खंडणी सत्र. उद्योजकांकडनं खंडणी मागण्याचं सत्र थांबत नाही. बिश्नोई गँगची दहशत थांबत नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. भिगवणला जो काही प्रकार घडला, लव जिहाद लेव जिहाद म्हणून फडणवीसांचे लाडके गोपीचंद पडळकर ते वातावरण पेटवत होते. हीच पेटवापेटवी त्यांनी यापूर्वी केलेली आहे. नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी केलेली आहे. अशी पेटवापेटवी तुम्ही करता आणि पुढे काय दिसलं भिगवणमध्ये? तसं काहीच घडलेलं नव्हतं. त्या मुलींनी सांगितलं. अशा वेळी हे वातावरण अशा प्रकारचं तुम्ही हिंदू मुसलमान यांच्यामध्ये भांडण लावून देण्याचा उद्योग करून वातावरण पेटवत असाल तर कोणी इथे गुंतवणूक करेल? हे बेसिक प्रश्न तुम्ही सोडवा. अल्पसंख्याक या शाळा ज्या आहेत, अल्पसंख्याक समुदायाच्या किंवा त्यांच्यासाठीच्या शाळा, त्यांच्याबाबत जे काही स्कॅन्डल झालं 75 शाळांबाबत, जे अजितदादांनी थांबवून ठेवलं होतं, ते स्कॅम घडलं. मंत्रालयात जर पैसे घेतले जात असतील, लाचखोरी केली जात असेल, तर काय चाललं आहे तुमच्याकडे? मंत्रालयात कायदा सुव्यवस्था नाही आहे. आणि हे प्रश्न तुम्ही सोडवण्याच्याशिवाय दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना महापुराची मदतच मिळालेली नाही अशा बातम्या आलेल्या आहेत. आणि एकीकडे राहुल नार्वेकर विधानसभाध्यक्ष धडाधड जमिनी घेत सुटलेत. आणि रायगड जिल्ह्यामध्ये तिथे एका शेतकऱ्याला दमदाटी करताना दिसले. ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी राहुल नार्वेकर हे विरोधी बाकीच्या उमेदवारांना दमदाटी करत होते तिथे, असा आरोप झाला तो. म्हणजे हे तुमच्या राज्यात जे चाललेलं आहे ते तुम्ही थोपवू शकत नाही. आणि AIच्या गोष्टी तुम्ही करता. दुसरी गोष्ट अशी की आज भारतामध्ये कशाची चर्चा चालू आहे? एप्स्टीन प्रकरणाची चर्चा चालू आहे. इंडो अमेरिकन ट्रेड डीलची चर्चा चालू आहे. रशियाकडून तेल घेऊ नका, भारताने लगेच तेल खरेदी करणं बंद केलं. इराणकडून घेऊ नका तेल, लगेच भारत वाकला. अमेरिकाने ऑर्डर देवेन त्याप्रमाणे मोदी करतात. भारताचं स्वाभिमान हा खुंटीला बांधून टाकलेला आहे. 56 इंच छाती गेली कुठे? चीन पुढे, अमेरिकेपुढे तुम्ही कच खाता. AIच्या समिटमध्ये ते जे विद्यापीठ आहे गलगोटिया, त्यांचं संपूर्ण भामटेगिरी उजेडात आली. आणि त्या विद्यापीठाला सगळे प्रोत्साहन तुम्हीच दिलेले होते, केंद्र सरकारने आणि योगी सरकारने. आणि त्यांचे ते दावे होते ते तुम्ही तुमच्या केंद्रीय मंत्र्यांनी त्याचं कौतुक केलं होतं की हा जो काय AIचा वापर रोबो आहे तो आम्ही केलेला, तो चीनचा होता. तुमची लाच गेली तिथे. मग जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठामध्ये तुमची विद्यापीठं कमी आहेत. शिक्षणाचा दर्जा तुमचा कमी झालेला आहे. शाळांचा दर्जा कमी झाला आहे तुमचा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ऐवजी मध्ययुगातल्या रम्य कथा सांगितल्या जातात की आमच्याकडे हे होतं, आमच्याकडे ते होतं.
आणि AI समिटमध्ये तुम्हाला सांगतो, ह्या मोदीजींनी सगळ्यांना ते CEO होते सगळ्यांचे हात धुवून त्यांना वर करायला लावले, तर ते सगळे चाट पडले. फ्रान्सच्या अध्यक्षाला असं थोपटायचं आणि फार जवळीक दाखवायची, आणि तुम्ही कुठे होतात, पळत होतात ते मला कळालं, आणि त्याच्यावरती त्यांनी टॉन मारला पंतप्रधानांना. मी आपल्या या पंतप्रधानांच्या वागण्याबद्दल सुद्धा लोकांना गंमत वाटते. हे काय चाललंय? मी हा पंतप्रधान, हे त्या दर्जाचा माणूस, हा कशा पद्धतीने वागतोय राष्ट्रप्रमुखांशी? हे AIच्या गोष्टी करतात आणि AIच्या वरनं काहीतरी कोट्या करणं, AI वगैरे अशाही कोट्या गेलेत आपल्या बड्या नेत्यांनी. राहुल गांधी असला भंपकपणा कधी करत नाही. त्यांच्या चुका तुम्ही दाखवा, पण तुच्छतेने बोलू नका. फडणवीस, सगळा शहाणपणा, सगळी विद्वत्ता फक्त माझ्याकडे आहे असं कृपा करून मानू नका. परमेश्वराने इतरांनाही काही थोडी थोडी बुद्धी वाटलेली आहे असं आपण समजूया. तूर्तास एवढंच. धन्यवाद.